या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील स्मशानभूमी संदर्भात आढावा बैठक पार पडली. शहरातील स्मशानभूमींच्या सुविधा, विकास कामं आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोलापूर शहरात एकूण 33 स्मशानभूमी असून त्यापैकी 14 स्मशानभूमींचं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलं आहे. या 14 स्मशानभूमींच्या विकास कामांसाठी एकूण 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमींमध्ये अंतर्गत रस्ते, पथदिवे, वेटिंग शेड, बर्निंग शेड, वॉशिंग एरिया, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, गॅस दाहिनी तसंच विद्युत दाहिनी आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. बैठकीदरम्यान या सर्व कामांचं सादरीकरण करण्यात आलं. महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की या कामांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर स्मशानभूमी संदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. कामांची गुणवत्ता, सुविधा आणि नागरिकांना होणारा लाभ याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्मशानभूमी ही नागरिकांच्या अत्यंत संवेदनशील गरजांशी निगडीत सुविधा असल्यानं त्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात अशा सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, चितारी व्यंकटेश चौबे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक विनोद भोसले, भारतसिंग बडूरवाले, मेघनाथ येमूल, व्यंकटेश कोंडी, बिज्जू प्रधाने, अक्षय अंजिखाने, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, सत्यजित वाघमोडे, नगरसेविका सारिका खजुर्गे आदींची उपस्थिती होती.